तर नमस्कार, आज मी सांगणार आहे तुम्हाला ब्लाऊज शिवलेल्या ब्लाऊजवरती वर्क कसं करायचं. तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर हा मी ब्लाऊज शिवून घेतलेला आहे आणि इथं बघू शकता बॅक पार्टला आपण असा सुंदर असा गणपती बनवलेला आहे. हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे, तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. त्यानंतर मी हा ब्लाऊज स्टिच केला आहे, कारण की खूप जणींच्या कमेंट होते की ताई म्हणजे वर्क ब्लाऊज शिवलेल्या ब्लाऊजवरती साध्या सुईनं वर्क करून दाखवा. तर त्यासाठी आज हा व्हिडिओ घेऊन आली आहे. तर त्यामुळे शेवटपर्यंत पहा आणि खूप कमीत कमी खर्चामध्ये होणार आहे हा. तर हे बघू शकता, हे इथं मी पाईप्स घेतलेले आहेत, याला कट्स पाईप म्हणतात. तुम्ही तुमच्या दुकानामध्ये जवळच्या कुठे पण जाऊन असा फोटो वगैरे जरी दाखवला तरी पण ते तुम्हाला 10-20 रुपयाच्या पुडीमध्ये भेटून जातील. खूप सुंदर वर्क होणार आहे, खूप कमीत कमी बजेटमध्ये सांगते तुम्हाला. तर हे तुम्ही 10 किंवा 20 रुपयाचे घेऊन आल्या तरी पण भरपूर होतात. एवढे शुगर बीट्स सॉरी एवढे कट्स पाईप तुम्हाला 20 रुपयामध्ये भेटून जातील. आणि त्यानंतर हे जे आहेत ना, हे शुगर बीट्स आहेत. तर हे याच्यामध्ये आता माझे मनी भरपूर मिक्स झालेत, परंतु तुम्हाला दाखवायचे झाले तर हे असे शुगर बीट्स आहेत, एकदम छोटे छोटे. तर हे पण तुम्ही 10 रुपयाचे घेऊन आल्या तरी पण तुमचा ब्लाऊजचा वर्क होऊन जाईल, जेवढा मी करणार आहे इथं तेवढा. तर तुम्हाला फक्त म्हणजे 20 ते 30 रुपयामध्ये तुमचं ब्लाऊजचं वर्क फायनल होणार आहे. तर चला मग सुरू करूया. हा गोल्डन थ्रेड घेतलाय मी, आपला मशीनचा साधा थ्रेड आहे आणि त्यानंतर तो असा सुईमध्ये ओवून घेतलाय 2 पदरी, जसं की आपण हात शिलाईला वगैरे धागा ओवून घेतो. तर इथं बघू शकता, आता मी स्लीव्जला वर्क करणार आहे. तर मी इथं काय करतेय, इथून इथपर्यंत आता समजा आपलं साधारणतः 1 ते 1.5 इंच, कारण की हा कट्स पाईप थोडासा धारदार असतो, म्हणजे जास्त पण नसतो पण थोडा असतो धारदार. तर त्यासाठी इथून तुम्ही 1-1 इंच किंवा 1.5 इंच सोडून देऊ शकता. तर मी इथं 1.5 इंचच्या अंदाजाने इथं सोडून दिले. हे आपलं फिटिंगचं माप आहे. तर इथं मी 1.5 इंच सोडून देते, कारण की ज्यावेळेस आपण ब्लाऊज घालू त्यावेळेस साडी हे शुगर बीट्सना काही होत नाही साडीला, पण हे कट्स पाईप थोडेसे धारदार असतात. तर त्यामुळं मग साडीला प्रॉब्लेम यायला नको, साडी खराब व्हायला नको. तर त्यासाठी मी इथं 1 इंच सोडून दिले. मी इथं 1.5 इंच दिले, तुम्ही 1 इंच दिलं तरी पण चालेल. तुम्ही ही ब्लाऊज डिझाईन मी ही शॉर्ट्स पाहिला बनवते, तुम्ही लॉंग पाहिला बनवली तरी पण छान वाटते. तर चला सुरू करूया. तर आता इथं बघू शकता, हे जे आपण इथं हे दिलंय ना, तर इथं मी इथून स्टार्ट करते. आता इथून खालून सुईवरती काढून घेतली आहे. तर आता इथं गाठ बसली, तर मी परत एक गाठ देऊन घेते. तर हे असं. तर आता मी इथं तुम्हाला सांगणार आहे की आपलं हे जी भाग आहे असा खातून, तर हा पण सेम राहायला पाहिजे, म्हणजे इथं पण धागा नाही दिसणार आणि इथं पण धागा नाही दिसणार. तर तसं वर्क कसं करायचं, तर इथं बघू शकता, आता हे जे असं आहे ना, अस्तर दिसतंय ना तुम्हाला, तर ते तसंच दिसणार आहे. तर त्यासाठी छोट्या छोट्या टिप्स देते, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथं बघू शकता, हे एक घेतलंय मी, एक कट पाईप्स, त्यानंतर एक शुगर बीट्स घेतलाय. आणि आता इथं मी काय करते, तर इथं साधारणतः हा कुठपर्यंत जाईल ह्या अंदाजानं असं इथं करून घ्यायचंय. त्यानंतर परत एक कट्स पाईप घेते, एक शुगर बीट्स घेते, हे सुईमध्ये ओवून घ्यायचे. त्यानंतर इथं बघू फक्त असं करते, हात शिलाईला कसं करतो आपण, तर सेम त्याच प्रोसेसमध्ये इथं करून घेते. त्यानंतर परत एक कट पाईप घेतला, एक शुगर बीट्स घेतला आणि परत जे आहे ना, तर ते इथं असं करते. म्हणजे आपल्याला काय होतं, जास्त सुई खालीवर घालायची पण गरज पडत नाही आणि एकदम फिनिशिंगमध्ये एकदम टाईटली होऊन पण जातं. इथं बघू शकता तुम्ही, म्हणजे किती सुंदर होतंय आणि शिवाय पटापट होतं. म्हणजे खाली आतून सुई टाका, परत खालून घ्या, ह्या सगळ्या झंझटी होत नाही. तर त्यासाठी एकदम फास्ट करण्यासाठी ही ट्रिक यूज करायची आहे. आणि आपल्या धाग्याचा पण गुंता होत नाही असं केल्यानं, म्हणजे खूप पटकन वर्क होतं आपलं पटापटा. आणि तुम्ही नवीन जरी असाल ना, काहीच येत नसेल तरी पण हे असं इथं सुई घातली ना, तर असंच करायचं आणि त्यानंतर हे असं ओढून घ्यायचं. तर इथं चला, तर आता मी पटापटा करून घेते. तर खूप जणींची रिक्वेस्ट होती की असं व्हिडिओ बनवून दाखवा आम्हाला, जेणेकरून आम्ही आयतं म्हणजे ब्लाऊज शिवल्यानंतर त्याच्यावरती वर्क करू शकतो. तर त्यासाठी स्पेशली मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर म्हणजे ज्यांना आणि काहीच येत नाही आहे ना, त्यांच्यासाठी पण आहे. म्हणजे तुम्हाला स्टिचिंगमधलं काहीच जमत नाही आहे, तर हा स्पेशल व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे. कारण की
म्हणजे आपण एवढं तर करूच शकतो ना, सुईमध्ये एक एक मणी वगैरे भरून आपल्या साध्या सुईनं असं टाकू शकतो. तर हे खूप सगळ्यांना जमतं. आणि स्लीव्जला फक्त तुम्ही एवढंच पाईपने हायलाईट केलं ना, तरी पण एवढं छान वाटतं ना गळ्याला आणि स्लीव्जला. तर याच्या बॅकच्या गळ्याचा आणि फ्रंटच्या गळ्याचा पण व्हिडिओ मी पोस्ट करणार आहे, की कसा बनवायचा. एक व्हिडिओमध्ये दाखवलं असतं परंतु खूप मोठा होईल, तर त्यामुळे मग मी 2 बनवते जेणेकरून. आणि खूप पटपट होती ही स्लीव्ज. मला एक स्लीव्ज बनवायला फक्त अर्धा तास वेळ लागला होता, म्हणजे 2 स्लीव्जचा मिळून 1 तास. तुम्ही असं बाहेर वर्क करायला दिलं तर मग खूप पैसे घेतात, तर त्यासाठी. आणि तुम्हाला जर तुमचा एखादा प्लेन खूपच असं वाटत असेल ना, एखादा शिवल्यानंतर ब्लाऊज खूप प्लेन वाटतो, तर त्यावरती तुम्ही वर्क करू शकता नाही का. 2 तासामध्ये तर पूर्ण तुमचं बॅकचं बाहीचं सगळं वर्क जे आहे तर ते होऊन जाईल. आणि फक्त 20 रुपयामध्ये, कारण की हे कट्स पाईप तुम्ही 10 रुपयाचे आणले आणि शुगर बीट्स 10 रुपयाचे आणले ना, तरी पण खूप होतात. तर इथं बघू शकता स्लीव्ज बनवून तयार झाली आहे आपली आता, आणि किती सुंदर दिसतीये. तर इथं मी काय करते, आता थोडं थोडं हायलाईट करायचे मग आपल्याला वरती पण स्लीव्जला प्लेन वाटायला नको, त्यामुळं मग मी अशा इथं खुणा करून घेते. तर इथं बघू शकता मी खालून एक बोट ठेवते इकून, आणि त्यानंतर दुसऱ्या साईडला पण खूण करून घेते, म्हणजे आपला वेळ पण वाचतो आणि दोन्ही साईडच्या खुणा वगैरे पण सेम येतात. तर त्यासाठी दोन्ही पण स्लीव्जला तुम्हाला असंच करायचं. तर आता इथं बघू शकता मी स्लीव्ज हायलाईट करते. एक पाईप घेतलाय, त्यानंतर मग एक शुगर बीट्स घेतलाय, तो ओवून घेतलाय. आणि इथं पण सेम तसंच करायचं आहे आपल्याला, म्हणजे एक सुई टाकायची, असं हात शिलाईला कसं करतो आपण, तर सेम त्याच प्रकारे, म्हणजे एकदम खालून पण आपलं जे आहे तर ते फिनिशिंगमध्ये दिसतं, आणि वरून खाली सुई टाका, परत खालून वर घ्या, याच्यामध्ये गुंता खूप होतो. आणि स्लीव्जचं तर एक तर कसं राऊंडचं असतं ना, तर त्यामुळं खालून वरून सुई टाकणं हे शक्य होत नाही, आणि मग ती फिनिशिंग पण येत नाही, खूप वेळ पण वाया जातो. तर त्यासाठी इथं मी ही ट्रिक यूज केली आहे, की फक्त नॉर्मल सुईमध्ये थोडंसं घ्यायचं, किंवा मग आता इथं आपल्याला दुसरं बनवायचं म्हणून मी डायरेक्ट खालून सुई घेतली, आणि आता इथं मी डायरेक्ट दुसऱ्यापाशी सुई घेते. तर इथे बघू शकता, म्हणजे तुमच्या पाहिल्यानंतर मी सांगण्यापेक्षा पटकन लक्षात येईल की कसं बनवलंय. आणि आवाजाला प्लीज इग्नोर करा, माझं बाळ छोटं आहे, तर त्यामुळं मग तो थोडाफार आवाज करतोच, कारण की 1 वर्षाच्या बाळाला किती सांगितलं त्याला गप्प बसता येत नाहीये. तर त्यामुळं प्लीज सॉरी त्यासाठी. आणि तुम्ही सगळे इतके समजून घेता ना मला, तर त्यामुळे हे सगळं शक्य होतं व्हिडिओ वगैरे बनवणं. मला छान छान कमेंट्स करता, परत मध्ये वगैरे माझ्या बाळाचा आवाज आला तरी पण काहीच बोलत नाही. तर त्यासाठी खरंच मनापासून थँक्यू तुमचं सगळ्यांचं. आणि इथं बघू शकता किती फिनिशिंगमध्ये, म्हणजे किती पटकन होतंय नाही का. असं इकडून तिकडं सुई घालत बसायचीच नाही, डायरेक्ट असं हे करायचं. तर इथे एंड करायचे ना, म्हणूनच मी सुई खाली घेतली, त्यानंतर लगेच इथं मी टाकून घेतली आहे. तर इथं खालून सुईवरती घेतली ना, त्यानंतर एक जो आहे तर शुगर बीट्स टाकला आणि एक कट पाईप टाकला. तर इथं बघू शकता कसं करते मी, म्हणजे एकदम पटकन होतं. म्हणजे खाली सुई टाका, परती परत घ्या, असं बसायचंच नाही. डायरेक्ट आपण हात शिलाईला कसं करतो, थोडंसं हे टाकून वरती. तर आता इथं बघू शकता इथून घातली. आता दुसऱ्या साईडचं जिथून मला परत खाली पाईप टाकायचं आहे ना, तर तिथं मी डायरेक्ट सेंटरला तिथून घेतलं, म्हणजे तिथून मला दुसरं वर्क सुरू करायचं आहे. त्याच तर अशा अंदाजानं सुई टाकायची. तर इथं बघू शकता लगेच मी तिथं हे टाकून दिलं, आणि परत तिथं जिथं आता आपल्याला एंड करायचं होतं तिथं सुई खाली टाकली, आणि आता पुढच्या वर्कसाठी तयार. तर असे मी जिथं जिथं डॉट्स दिले होते ना, तिथं तिथं पूर्ण हे असं बनवून घेतलं आहे, आणि किती सुंदर झालं आहे तुम्ही इथं बघू शकता. आणि म्हणजे हे पण, आणि हायलाईट पण किती सुंदर झाली स्लीव्ज. तर याच्या गळ्याचा पण व्हिडिओ मी दाखवणार आहे, तो पण नक्कीच बघा. आणि याच्यात महत्त्वाचं म्हणजे इथं बघू शकता तुम्ही आतून, तुम्हाला इथं फक्त हे लांब लांब गेलेले धागेच दिसत आहे, दुसरं कुठंही काही दिसत नाही. फक्त हे गाठ वगैरे मारलेली जिथं धागा संपलाय तिथंच दिसतंय, बाकीचं आतून काहीच दिसत नाहीये. म्हणजे अस्तरच्या कापडावरती काहीच आलेलं नाहीये. म्हणजे आपण एवढं सगळं वर्क केलं ना हाताने, तरी पण बघू शकता तुम्ही, म्हणजे काहीच आलेलं नाही. एकदम असं वाटत पण नाही की हे वर्क आपण ब्लाऊज शिवल्यानंतर केलंय. इथं बघू शकता म्हणजे किती सुंदर झालेलं आहे ना काम. तर तुम्हाला पण असंच ब्लाऊज बनवायचं असेल तर तुम्ही त्यासाठी मला कॉन्टॅक्ट करू शकता. तुमचं पण एखादं ब्लाऊज शिवलेलं आहे आणि तुमच्या त्या ब्लाऊजवरती वर्क करून हवं आहे, तर तरी पण कॉन्टॅक्ट करू शकता. मी नक्कीच तुम्हाला बनवून देईल. माझा नंबर मी शेवट स्क्रीनवरती देत आहे. आणि हा गणपती तुम्हाला दिसत असेल बॅक साईडला मी बनवलेला आहे, याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे, कसा बनवायचा, काय ट्रेसिंग कसं करायचं, काय सगळं. तर तुम्ही तो पण व्हिडिओ जाऊन बघू शकता. आणि खूप सुंदर अशा स्लीव्स तयार झालेल्या आहेत. आणि बॅकचा पार्ट जो आहे तर तो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बनवून दाखवते, म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल की कसं बनवायचं. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू.